बरं झालं ना, सचिन भाऊ आहेत, बोला. देणार आहे मनीषा ते तुम्हाला, बोला. सभापती महोदय, हे खरं तर आज संत घाडगे महाराजांची आणि बाबा आमटेंची आठवण काढलीच पाहिजे. कारण कुष्ठरोगांच्या बाबतीतला त्यांनी केलेला जो त्याग आहे, मला वाटते ही आपल्यावरती सर्वांवरती नामुष्की आहे की असा उल्लेख करून घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ह्याची दखल घ्यावी आणि ते त्या त्या राज्यामध्ये बदल करण्याचा हे बिल आज या निमित्ताने होतं. म्हणजे ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यांची आठवण पण तेवढी करणं गरजेचं आहे. सभापती महोदय, हे बिलमध्ये सुधारणाच करावीच लागेल, परंतु ज्या अर्थी आपण हा ऍक्ट आणला त्यावेळी मूलभूत ही जी संकल्पना होती, ही कायदा हा कायमस्वरूपी राहायला पाहिजे असं नाही. हे कुठेतरी ही व्याख्या प्रयोग करत असताना पुढच्या काळामध्ये ही भीक मागण्याची परिस्थितीच त्या व्यक्तींवरती येऊ नये या दृष्टिकोनातून पण प्रयत्न आपल्याला करण्याची गरज होती, जी दुर्दैवाने झाली नाही. अर्थात, आणि हे काय तुम्हाला लागू नाही, हे सर्वांनाच लागू होतं लोकप्रतिनिधी. परंतु आता काय आलंय, भीक मागण्याची व्याख्या करत असताना कायद्यामध्ये आपण त्याची कठोर अंमलबजावणी करत नाही हे असं जाणवल्यानंतर आता तो एक इंडस्ट्री झालेली आहे. मी अनिलजी आम्ही आता एक बसत होतो, मुंबई शहरामध्ये एक भरत जैन नावाचा एक व्यक्ती आहे. तो शिकलेला व्यक्ती आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये रिचेस्ट बेगर म्हणून जर कोणाचं नाव असेल तर त्याचं नाव निघतो. आणि त्याची मालमत्ता 7,32,00,000 रुपये. ठाण्यामध्ये 2 BHKचा फ्लॅट आहे आणि स्टोर रूम्स आहेत. म्हणजे ही आपण काय अंमलबजावणी केली किंवा काय केली हा त्याच्यातला नंतरचा भाग आहे. आता तृतीयपंथी जी पंथ जे पण जी आहेत, ती जी लोक पण ज्यावेळी ते भीक मागतात, आता त्यामध्ये ते स्वतः असलेले ठीक आहे, पण आता काय झालेलं आहे की ते त्या समाजामध्ये नाही आहे. दुसरीच लोक ड्रेस घालून घेऊन आता हे भीक मागण्याचा प्रकार झालेला आहे. आणि ते भीक मागण्याची जी पद्धत आहे ती तर अशी आहे की बाबा कुठची गाडी असू दे, अर्थात पुढाऱ्यांकडे ते मागत नाही जास्त, कारण त्यांना माहित आहे की आपणच मताचे XYZ मागत असल्यामुळे आपल्याकडे ते लक्ष देत नाही. पण सर्वसामान्य जनतेमध्ये एक मोठ्या प्रमाणावरती रोष निर्माण होतो. अनेक काही परप्रांती म्हणा किंवा इतर देशातले नाही म्हणता येईल, पण राज्यातले पण वेगवेगळ्या भागामध्ये ज्यावेळी येतात त्यावेळी देखील या कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी न असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती सिग्नल्सवरती परिसरामध्ये पण देखील अनधिकृत रीतीने ते राहत आहेत. शासनाने त्यांना शेल्टर होम्स निर्माण करणे गरजेचं होतं, पण ते झालेलं नाहीये. आणि ती शोकांतिका पण देखील मला असं वाटते या बिलाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांनी याही प्रश्नाकडे कधीतरी लक्ष घालावं आणि हे पुढे हे बिल आणत असताना हा बिलच ऍक्टच कसं नष्ट होईल आणि त्यातून ही परिस्थिती सर्वसामान्य व्यक्तीवरती येणार नाही या दृष्टिकोनातून काळजी घेतली तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने सकारात्मक भूमिका आपल्या सर्वांची राहील. धन्यवाद. सभापती महोदय, महाराष्ट्र